तर या दरम्यान समीरजी खानावकर नावडे यांचं आगमन झालेलं आहे. मोस्ट वेलकम. आपण आला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत आणि त्यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल व्यासपीठावरती. जोडी चालली मैदानावरती जयेश आणि सचिन. अंदूर टीमची जोडी असणार आहे. सिद्धिविनायक अंदूर संघ खेळताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला टीम जय हनुमान क्रिकेट संघ उसरले हा संघ खेळताना पाहायला मिळेल. तुमचे गावाले प्रयाग 11 जय हनुमान उसरले संघ खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाजच्या मार्गवर गोलंदाज जहेश डांगरकर पाहायला मिळेल. अष्टपैलू खेळाडू आहे टीमचा. तर विकेट किकून करत असताना जयेश डाके आणि सचिन पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे. गोलंदाजीच्या मार्गवरती जयेश डांगरकर पहिलाच बॉल डिलिव्हर केला जात आहे. चौथा सामना आजच्या दिवसामध्ये साखळीतला. कट केला बॉलला. शॉर्ट थर्ड बँडला चेंडू पकडला जातोय. तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली आहे. एक धाव लागली धावसंख्येमध्ये. पहिल्या सत्रातील ही शेवटची मॅच आहे आणि 2 मॅच जिंकून टीम घरकुल संघाने तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे. म्हणजेच सेमीफायनलला पोहोचलेले आहे घरकुल संघ. त्यानंतर विजय मिळवला नावडे संघाने. यातून जिंकणारा संघ आणि त्यानंतर नावडे संघाबरोबर लढत होईल. आता सचिन आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्यासाठी हे प्रोडक्शन आपल्याला बिल्डिंगचं पाहायला मिळत आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जयेशचा पुढचा बॉल सचिनसाठी. या वेळेस सोडलाय बॉल आणि बॉल यायला आहे इथे माझा वाईटचा इशारा पंचांचा येत असताना पाहायला मिळतोय. अवंतरची एक धाव जोडली जाईल धावसंख्येमध्ये. 2 धावा धावफलकावरती लागल्या एका चेंडूच्या समाप्तीनंतर. मॅच पाहत आहोत सिद्धिविनायक अंजूर विपक्ष प्रयाग 11 उसारली संघ, ज्यामध्ये भिवंडी विभागातील संघ एक पनवेल विभागातील संघ आहे. त्याच दरम्यान चालू लढत आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल हलक्या हाताने ढकलत असताना सिंगल पूर्ण केले. लावणांचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार तोपर्यंत एक धाव पूर्ण. 3 धावा लागल्या धावफलकावरती. अगदी सकाळी आपण पाहिलं तर 10 वाजता लढती चालू झाल्या. पहिली लढत त्यामध्ये विजय प्रस्थापित केला घरकुल टीमने. दुसरी लढत झाली वल्लभ कोपरा, त्यामध्ये कोपरा संघाने विजय प्रस्थापित केला. तिसरी लढत झाली दुसऱ्या फेरीतली पहिली कोपरा विपक्ष घरकुल, तिथे मात्र घरकुल संघाने विजय प्रस्थापित केला. आणि आजच्या दिवशी हायस्कोर घरकुल टीमच्या नावावरती 55चा आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ब्लॉक हॉल होता, त्यावरती मात्र सिंगल कंप्लीट केली फलंदाजाने. धाबा लागला 4 धावफलकावरती. प्रत्येक बॉलवरती सिंगल येते. त्या वेळेला मात्र फिल्डिंग चेंज होताना पाहायला मिळतं. कारण डावखुरा आणि उजवा फलंदाज पडला असल्या कारणाने अगदी आपण प्रत्येक बॉलवरती सिंगल येत असताना फिल्डिंगमध्ये वेळोवेळी चेंजेस करताना उसरले संघ पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज असणार आहे गोलंदाज जयेश. आतापर्यंत धावा लागलेल्या आहेत त्या मात्र 4 धावा. पुढच्या बॉलवरती स्ट्रोक चांगला होता. त्याच वेळेला डिप्पल क्षेत्ररक्षक चेंडूवर त्याला दुसरीचा कॉल दिलाय. मात्र पहा अजयची झाली चुकी आणि तिथून मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. अगदी थ्रो मात्र वेळेवर आला होता. अगदी स्टंप टू स्टंप लेवलला स्ट्रो होता. अजयने मात्र बॅकअप खराब पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र 2 धावा पूर्ण होत असताना 6 धावा लागल्या धावफलकावरती. कोणताही गडगडत आहे. मात्र 6 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेशन. पुढचा बॉल वाईटचा इशारा.
या षटकामधला हा दुसरा वाईट. धावसंख्या 7 वर. आतापर्यंत सिंगल डबल धावसंख्या आली आहे आणि 2 वाईड आलेले आहे. धावसंख्या 7 आहे. पुढचा चेंडू फेकण्यासाठी जयेश तयार. समोरच्या दिशेने खेळलाय. लांबवरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार तोपर्यंत दुसरीचा कॉल दिला होता. चेंडू फेकी विकेट किपरच्या दिशेने आली आहे आणि जागा सोडली जयेशने. विकेट मात्र गमवावी लागेल. रनआउटच्या स्वरूपात पहिला गडी बाद. सचिन इथे बाद झालेले आहेत रनआउटच्या स्वरूपात. त्यांनी जागा सोडली लगेचच आणि मात्र लक्ष नव्हतं जयेशचा. आणि 7 धाबा 8 धाबा धावफलकावर लागले गेलेले आहेत. पहिलं विकेटचं पतन. प्रत्येक पाटील चाललाय मैदानामध्ये. मात्र स्कोअर कार्डवरती या षटकामध्ये अजूनही चौकार षटकार नाही आहे. एकेका धावेवरती या ठिकाणी धावफलक घालता ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे. 2 वाईटचे चेंडू पाहिलेत. त्यानंतर 8 धावा लागलेले धावफलकावरती. लास्ट टू गो शेवटचा बॉल फेकला जात आहे. अगदी 8वा चेंडू फेकण्यासाठी जयेश डांगरकर तयार आहे. सलामी लावला फलंदाज जयेश स्ट्रायकिंग एनला आणि प्रतीक मात्र नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल शिल्लक षटकातला. 8 धावा धावफलकावरती. पुढचा आणि शेवटचा बॉल जयेशच्या माध्यमातून फेकला जातोय आणि स्ट्रायकिंगला जयेश डाकी. पुललेचा बॉल होता. चेंडू इनसाइड आउटचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक धावतोय आणि चेंडू सीमारेषा लगत फील्ड केला जाईल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न पूर्ण. इथून मात्र प्रतीकने नकार दिला तिसरी धाव घेण्यासाठी आणि 2 धावा पूर्ण झाला. इथे धावांचं आपण योगदान पाहिलं तर 10 धावसंख्या लागली. 1 गडी बाद ही धावसंख्या राहिली आहे. सिद्धिविनायक अंदूर संघाची धावफलकार होती. अजय डांगरकरच्या हातामध्ये दुसरं षटक सोपवण्यात आलेलं आहे. अजय डांगरकर आपल्याला पाहायला मिळतो. अष्टपैलू खेळाडू टीमचा. उसरली संघाकडून भरपूर वर्ष क्रिकेट खेळत असताना पाहतोय. आता मात्र दुसऱ्या षटकाची कामगिरी त्याला करायची आहे. 10 धावा धावफलकावरती लागली आहेत आणि दुसऱ्या बाजूने स्ट्राईक घेत असताना प्रतीकला आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण अंतिम बॉलवरती त्याची एंट्री पाहिली आहे. आता पाहूया मैदानामध्ये दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय का. षटकातला पुढचा बॉलमध्ये बॅटची कडा घेतली होती. फर्स्ट स्लिपमध्ये फ्लाय झाला बॉल. त्यावरती सिंगल पूर्ण. हे बाबा 5 धावाले सिंगल. धावा झालेत 11 धावा. अतिशय शांतमय क्रिकेट चालू आहे मैदानावरती. 7 बॉलमध्ये आतापर्यंत 11 धावा. त्यामध्ये 2 वाईटचे आपल्याला धावा मिळाल्या. त्यानंतर एकही चौकार षटकार नाही. अजूनवरती मैदानावरती आपण पाहिले तर जयेश आणि प्रतीकची बॅट शांत होताना पाहायला मिळते. अजय डांगरकर पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. जयेश डावकुऱ्याचा फलंदाज. आता पंतांच्या भूमिकेमध्ये प्रकाशजी पवार आणि दर्या कोहली पाहायला मिळत आहेत. थोडीशी मिस्टेक झाली आहे. अकरा धावसंख्येवरती संघ खेळतोय. प्रतीक नॉन स्ट्रायकिंगला जयेशचा हा फटका अलाउन द कार्पेट ऑन साईडला पॉवर स्ट्रोक होता. त्याच दरम्यान सिंगल पूर्ण झाले. लगेचच फिल्डचा चेंडू
गोलंदाजाकडे सोपवण्यात आला. एकच धाबेवरती रोखले. एकेका धाब्याने स्कोअर कार्ड पुढे हलत असताना आतापर्यंत आपण मॅचमध्ये पाहिलं तर एकही चेंडू डॉट गेला नाही. एक विकेट संपन्न झाले, 2 डॉट आलेत, दुहेरी धाबा आलेत, सिंगल आलेले आहेत, एकही चौकार किंवा षटकार नाही धावा झालेल्या आहेत त्या मात्र 12. पुढचा बॉल प्रतीकच्या माध्यमातून खेळला जाईल. सोडून दिला बॉल. लाईन लगेच पिक केली. पंचांचा आला वाईटचा इशारा. एका धाब्याने अवांतरची धावसंख्या पुढे सरकत असताना 3 अवांतरचे चेंडू आतापर्यंत फेकले. धावसंख्या 13 वरती आपल्याला पाहायला मिळते. सचिन आउट झाले. जयेश आणि प्रतीक फलंदाजी करत असताना प्रतीकच्या बॅटमधून लॉफ्टेड हिट. बॉल चालला सीमारेषे बाहेर. येतो षटकार आणि त्यासाठी स्ट्राईक घेतली ती मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर तिसरी धाव त्यांनी का घेतली नव्हती त्याचं हे उत्तर मिळालंय खरं तर. आणि या बॉलवरती षटकार ठोकत असताना सांघिक धावफलक जाऊन पोहोचलाय 19व्या धावसंख्येवरती. अजयच्या गोलंदाजीवर हा प्रति हल्ला 19 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल अजयचा बॉल शॉर्ट पिच होता. याही बॉलवरती स्ट्रोक चांगला कन्व्हर्ट करण्यात आलाय. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू फेकली आहे आणि या धाव इथे पूर्ण झाली आहे. 2 धावा पूर्ण होत असताना धावफलक नेऊन ठेवला आहे तो मात्र 21 धावसंख्येवरती. चेंडू आतापर्यंत समाप्त झालेला आहे. त्या षटकामध्ये 4, एक वाईट, एक षटकार, 2 एकेरी, एक दुहेरी अशा प्रकारचं संमिश्र षटक पाहायला मिळतं आहे. विकेट मात्र प्राप्त झाली नाही अजय डांगरकरला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले तर विकेट प्राप्त झाली होती. धाबा झाली 2 धाबा आणि 21 धाबा धावफलकावरती लागल्या. पुढचा बॉल अजय डांगरकर आणि काय घडलं मैदानावरती. स्विच करायचा होता, बॉल लाईट झाला नाही आणि दांडी उद्ध्वस्त झाली आहे. त्रिपल्ला चित फलंदाज प्रतीक. प्रभू जाताना पाहायला मिळतोय. तर प्रतीकचा आपल्याला विश्लेषण करावं लागेल. 3 चेंडू खेळले, 9 धाबा केल्या आणि मात्र एक वेगळा फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न होता. आधी पाय स्किड झाला आणि त्यानंतर दांडी उद्ध्वस्त झाली त्याची आणि मैदानातून तो बाहेर होत असताना पाहायला मिळतोय. पाच चेंडू समाप्त, 21 धावा लागले धावफलकावरती. अंतिम बॉल खेळण्यासाठी प्रभू गेलाय. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा 5व्या बॉलवरती सफलता मिळाली होती आणि याही ओव्हरमध्ये 5व्या बॉलवरती सफलता मिळाली आहे. प्रभू गेला अंतिम बॉल खेळण्यासाठी. अजय डांगरकर गोलंदाजीच्या मार्गवरती. शेवटचा बॉल. बॉलचं कनेक्शन तेवढं चांगलं नव्हतं आणि त्याचमुळे नकार दिला इथून प्रभूने. सरळ धावत सुटला होता जयेश. धावसंख्या आली नाही मागच्या बॉलवरती आणि रोखून धरलेली धावसंख्या 2 षटकांमध्ये 2 गडी बाद 21 धावसंख्येवर. येस, पाणी घेऊन जा प्लीज. लगेच आपण धावत जायचं पाणी घेऊन खेळाडूंसाठी. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 21 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. काय स्ट्रॅटर्जी असेल दोन्ही संघांची. मॅचची मॅच तेवढीच आपण चांगली पाहिली आहे कारण 40 धावसंख्येचा स्कोर होता आणि तो पार करत असताना सिद्धिकरणे संघाने मात्र चांगली फाईट दिली. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच रंगली आणि नावडे संघाने मात्र साहिलने केलेल्या 32 धावांवरती मॅच जिंकली. खरं तर मात्र 40 धावसंख्येमध्ये खूप मोठा स्ट्रगल करावा लागला होता नावडे संघाला. आता पाहूया 21 धावा झालेल्या आहेत. उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावा होतील. गोलंदाजीला प्रल्हाद आलेले आहेत. तिसरं आणि वैयक्तिक पहिले षटक फेकण्यासाठी. आता दुसऱ्या बाजूला जयेश आपण पाहतो 4 बॉल खेळलेत, 5 धाबा केलेल्या आहेत. भरपूर वेळपासून
मैदानावरती आहे, ओपनिंगसाठी आला होता आणि त्याच्यासाठी प्रोडक्शन पाहतोय. ऑन साईडला डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन एक लॉंग ऑफ. पुढचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने टोकलाय. यावरती मात्र एकच धाव येईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 धावसंख्येवर. एकेका धावेसाठी मात्र या ठिकाणी धावा जोडतायत. जयेशच्या माध्यमातून आतापर्यंत एक डबल आली आहे आणि 4 वेळा सिंगल आली आहे. ही धावसंख्या राहिली त्याची. मात्र मॅचमध्ये एकूणच एक षटकार ठोकला आहे, तो फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला. त्यानंतर प्रभू मैदानामध्ये. पुढचा बॉल खेकण्यासाठी या बॉलवरती स्विच करायचा होता, चेंडू पायावर आदळलाय. त्यानंतर मात्र सिंगल पूर्ण झाले. लेग बायच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल, ते बी धावा धावफलकावरती. अधिकतम सिंगल धावसंख्या पाहिली आहे मॅचमध्ये. अगदी एक चेंडू डॉट गेलाय. आता त्यानंतर सिंगल डबल एकच षटकार आलाय आतापर्यंत मॅचमध्ये. 17 मध्ये गोलंदाजी करीत असताना गोलंदाजीवरती मनात असा हल्ला झाला नाही. अजयच्या गोलंदाजीवर जरूर षटकार आला, त्यानंतर त्याने कमबॅक केलं. पुढचा बॉल प्रल्हादचा आहे, आला होता कार्पेट ऑन साईडला डीपमध्ये. जय डांगरकर चेंडूवरती आलाय, तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली. सिंगल पूर्ण होत असताना धावफलकावर धावा लागतील त्या मात्र 24. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकामधले 3 चेंडू अजूनही शिल्लक. त्याचबरोबर निवृत्तीदादा यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही आपल्या मनापासून स्वागत करत आहोत. मोस्ट वेलकम. आणि त्यांचा सन्मान सोमनाथजी गर्दे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. पुढच्याच बॉलवरती सिंगल पूर्ण झाली. धावफलकावर धावा एक येत असताना 25 धावा लागल्या धावफलकावरती. जयेश पुढचा बॉल खेळण्यासाठी तयार. प्रल्हादने आतापर्यंत 4 बॉलवरती 4 सिंगल आले आहेत. पुढचा बॉल लाभ करायचा होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. सिंगल तर पूर्ण झाली आहे. येस, पायाला लागलाय बॉल आणि त्याच्यामुळे लेग बायच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल. फलंदाज जयेश झाला बाद, स्वतः सॅक्रिफाईस केली विकेट. सिंगल सिंगल धावसंख्या आली आतापर्यंत. धावसंख्या लागली आहे 26 धावा. जगात हे डंका वाजतो. निशिकांत मैदानामध्ये गेला आहे. मात्र लास्ट गेटला असेल तो. स्ट्रायकिंग गेला प्रभू, त्याच्या माध्यमातून अजूनही मोठी फटकेबाजी आली नाही. तोही सिंगल वरती आतापर्यंत पाहायला मिळतोय. पुढचा बॉल प्रल्हादचा असेल. यावरती स्ट्रोक चांगला कन्वर्ट केला आहे. अगदी लॉंग सीमारेषा लगत काय झेल टिपला तिथे. अनिलने मात्र उलट दिशेने जाऊन झेल पकडलं, तेवढं सोपं नसतं. आणि ते कार्य होत असताना असं वाटलं की हा एका टप्प्याने बॉल सीमारेषा बाहेर जाऊ शकेल. तिथून मात्र हा झेल पकडत असताना अनिलने अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवलं. कॅच ऑफ द टुर्नामेंट त्याची या ठिकाणी जोडली जाईल अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण झालंय. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. सुशांत बॅटिंगसाठी आलाय. शेवटचा अंतिम षटक शिल्लक आहे. मात्र येणाऱ्या षटकारामध्ये किती धावसंख्येच योगदान असेल. 26 लागले धावफलकावरती. मागची मॅच सुद्धा काहीशी अशीच झाली होती. 26 धावा होत्या, त्यानंतर 14 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये आला. 2 षटकार आले शेवटच्या बॉलवरती आणि त्यानंतर मात्र 40 धावसंख्येचं टार्गेट असताना नावडे टीमला साठी परिश्रम करावे लागले होते. दिव्यश गोलंदाजाच्या मार्गावर आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज सुशांत.
अंतिम षटकामध्ये स्ट्रायकिंग केलेला फलंदाज सुशांत आणि त्याच्या बरोबरीने निशिकांत ही जोडी मैदानावरती. मात्र अंतिम षटकामध्ये किती धावा जोडल्या जातील. दिव्येश गोलंदाजीला आलाय. पहिल्याच बॉलवरती हा स्ट्रोक, इन्सराउटचा फटका. शॉर्ट सिली मिड ऑफ द क्षेत्र चेंडूवरती आलाय. चेंडू फेकी आली आहे. एकच धाव जोडली गेली आहे. मागच्या आपण 7 चेंडूवरती पाहिलं तर लगातार सिंगल आलेली आहे. शेवटच्या बॉलवरती सफलता आली आहे. त्यानंतर मात्र 7 बॉलवरती 6 धावा आल्या आणि त्याही सिंगलच्या धावा. पुढचा बॉल निशिकांत स्ट्राईक केला असेल. दिव्येशचा पुढचा बॉलवरती बॅटच्या टोला लागला बॉल. झेलचा संभव आणि झेल पकडला जातो तिथे. नितेशने हा झेल पकडला आणि धक्का क्रमांक आपण पाहतोय 5वा मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. धाबा झालेल्या आहेत त्या मात्र 27 आणि धक्का क्रमांक हा 5वा पाहतो. एज चाललाय मैदानामध्ये. 4 चेंडू अजूनही शिल्लक. अगदी उर्वरित 4 बॉलवरती किती धावसंख्या जोडली जाईल. टार्गेट सेट करणारे हे 4 चेंडू असणार आहेत अंजूर टीमसाठी. पुढचा बॉल आल्या हिट काढण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. दिव्येशची गोलंदाजी आपण पाहिली तर लगातार मात्र डॉट बॉल काढली जात आहेत. 3 बॉलवरती त्याने सिंगल दिले. 1 विकेट प्राप्त केले. धावा झाली फक्त 27. पुढचा बॉल. या बॉलवरती अगदी खोदून काढला बॉल. झेल टिपला जातो तिथे निहालच्या माध्यमातून. भरपूर श्रेष्ठी मोठी आहे. 30 या सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना झेल टिपला. नवीन फलंदाज मैदानामध्ये. थँक्यू डीजे. निहाल चालला, चिराग चालला मैदानामध्ये. मात्र आज भरपूर अगदी आपण पाहिलं तर 30-35 किलोमीटरचा प्रवास करून हा संघ दाखल झालेला आहे. आमचे मित्र जितू तरेंचा हा संघ आहे. आज ते संघामध्ये नसले तरी मात्र संघाची कामगिरी थोडीशी खराब पाहायला मिळाली आहे. फलंदाजीमध्ये मात्र थोडा संघर्ष प्रत्येकने दाखवला होता. त्याचे विकेट टाळून मात्र या ठिकाणी आपण धावसंख्या करण्याचा प्रयत्न करायला हवा होता. तसा करायचा प्रयत्न दिसला नाही, कारण 7 त्याला लाभलीच नाही काही फलंदाजी. आणि त्याचमुळे स्कोअर कार्डवरती फक्त धावसंख्या 27 आहे. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. डावखुरा फलंदाज आलाय. फिल्डिंगमध्ये चेंज होताना पाहायला मिळू शकेल. गोलंदाज दिवेशने मात्र अगदी चांगली कामगिरी साधली आहे. स्लॉगवरचं षटक आणि फक्त 1 धाव दिली 4 चेंडूवरती. 2 फलंदाज बाद केलेत. 5वा बॉल. चिरागच्या माध्यमातून स्ट्रोक चांगला आहे आणि तो ही झेल जीत होत आहे. लगातारची 2री विकेट. जयेशच्या हातामध्ये चेंडू. दिवेशला मिळाले आणखी एक सफलता. थँक्यू डीजे. शेवटचा बॉल खेळण्यासाठी नितेश चालला मैदानामध्ये. 26 मध्ये फक्त एका धावेची भर पडली आहे. मागच्या ओव्हरमध्ये 27 होते. असं वाटलं होतं की 10-15 धावा आले तरी 40ची टोटल होऊ शकेल. तसं काही झालं नाही. नितेशच्या माध्यमातून आणखीन स्ट्रोक. लगातारची ही 3री विकेट आणि हॅट्रिक नोंदवणारा हा स्पर्धेमधला हा 2रा खेळाडू ठरलाय. दिव्येश टीम उसरलीचा आणि लगातारची ही 3री विकेट आणि ओव्हरमध्ये 4थी विकेट प्राप्त केली. धाव दिली फक्त 1 आणि धावा झाल्या 27 आणि चेस कराव्या लागतील त्या मात्र तब्बल 28 धावा येणाऱ्या 4 षटकांमध्ये. मॅच मात्र चांगली रंगेल का? तर एकूणच आपण पाहिला तर आजच्या दिवसामधली सर्वाधिक कमी धावसंख्या आहे. काल आपण 18 धावसंख्या पाहिली होती तळोजा संघाची आणि त्यानंतरची ही 28 धावसंख्या. सर्वाधिक कमी स्कोअर टीम अंजूरच्या धावसंख्येवरती लागला गेलाय. करायच्या आहेत 28 धावा. त्या धावसंख्येमध्ये मात्र हा स्ट्रगल कितपर्यंत पाहायला मिळू शकेल येणाऱ्या षटकांमध्ये ते आपण जाणूया. तत्पूर्वी डीजेच्या माध्यमातून एक मराठीमधून धून ऐकूया.
थँक्यू डीजे. पूर्ण रायगड ठाण्यामध्ये क्रिकेटचा अगदी आपल्याला भरपूर स्पर्धा होताना पाहायला मिळतात. त्यांच्यासाठी आपण शुभेच्छा देऊया आणि जाऊया मॅचकडे, जिथे मात्र 28 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम प्रयाग येणे उसाली संघाला. त्यामध्ये कशा प्रकारचा या ठिकाणी सामना करताना पाहायला मिळते. गोलंदाजीच्या आधारे अंदूर संघ चेंडू बॅटचा संघर्ष आपल्याला पाहायला जरूर मिळेल. मात्र 28 धावसंख्येचे योगदान असताना इथून पुढे समालोचन ऐकूया आमचे समालोचक मित्र जगदीशजी पाटील नारोडे यांचा. हॅलो, थँक्यू सो मच संतोष दादा घरत यांचा आवाज खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकला. लो स्कोरचा सामना पाहा मिळतोय. मात्र जरी लो स्कोरचा सामना असला तरी या मैदानावरती गोलंदाजी करणं अवघड राहिलं नाही आहे आणि सोपंही नाही आहे. कारण कधी येते फलंदाज चमकतात, कधी गोलंदाज मात्र केपट्टी आहे जास्त गोलंदाजीला साथ देणारी ठरली आहे. त्यामुळे 27 केल्यात आणि 28चं टार्गेट आहे. टीम प्राय गेल्यावर उसारली बुद्रुक या संघासमोर. दुसरीकडे सिद्धिविनायक अंजूर खूप दूरवरचा प्रवास पार करून आला भिवंडी परिसरातील. कारण एक 4-8 वर्षापूर्वी पाहिलं तर ज्या संघाचा दबदबा होता गावदेवी अंजूर ह्या नावाने हा संघ सातत्याने खेळत होता. असं म्हणायचं नेहमीच, गावदेवी अंजूर जिसे हार नाही मंजूर. आणि खरोखरच ज्या वेळेला विश्वास म्हात्रे असतील एक लेजंड खेळाडू, त्या वेळेला सातत्याने टीमचा परफॉर्मन्स अगदी चांगला असायचा. जितू असतील, फार मोठे मोठे खेळाडू या टीममध्ये होते. मात्र आता का बदलला, हे नवीन यंगस्टर आहेत. जाऊया मैदानामध्ये. धाबा रोकायच्या ते 27. पहिलाच बॉल चांगला असा बॉल होता. हलकं बॅट पुढे करत असताना स्वतःला सावरला आणि त्याच्यावरती एकेरी धाव मिळाली आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहा मिळतो आपल्याला. जयेश डांगरकर आणि अजय डांगरकर या दोन खेळाडूंना पाहतोय. तर गोलंदाज जयेश डाकी, भिवंडी म्हटलं की यवन जोडी सुकेश डाकी आणि त्याचबरोबर निलेश पाटील. कोण विसरणार, खासदार चषक भिवंडीमधली अग्रनामांकित स्पर्धा जिची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर झाली आहे. ओ जास्त बाउन्स दिला, पाहावं लागेल. पंच बाड चिकून करत असताना दर्या कोहली सर आहेत त्या ठिकाणी. यस, वाईड बॉल. एका पंतर धाव मिळाली आहे. धावसंख्या झाल्यात 2. स्कोरबोर्ड बर्दी. चांगला बॉल अगदी कोलो टप्प्याचा समोर बॅट करत असताना मात्र एकेरी धाव मिळाले. कबसच्या दिशेला खेळत असताना अद्याप चौकार षटकार नाहीये, फक्त सिंगलला प्राधान्य दिलं गेलं. त्यांना माहित आहे की आता 27 धाबा करायच्यात. 27 केल्यात, 28चं टार्गेट आहे. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं. चेंडूची लाईन चांगली आहे हे सांगत असताना पंच धावा करणं खूप अवघड आहे आताच्या स्थितीला पाहिलं तर. पहिलं षटक पॉवर प्लेचं पाहतोय आपण. 3 चेंडू 3 धाबा. पुन्हा एकदा त्याच दिशेला कबसच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झालंय मात्र आता नाही आहे. कबसला जवळपास कोणी नव्हतं. डायरेक्ट हिट मुले आणखीन एक धाव मिळाली. 1+1.
2 धावा मिळत असताना धावसंख्या 5 झाली आहे स्कोरबोर्डवरती. चला याच्यानंतर सामना असेल नावडेच्या विरोधात विजेता संघ. या दोन संघामध्ये सामना पाहायला मिळेल. ओ पुन्हा एकदा पाहावं लागेल पंच. इट्स नो बॉल. यस, कारण 1 बॉम्बची वॉर्निंग दिली होती अगोदरच आणि त्यामुळे नो बॉल. फ्रीट. पुढचा बॉल फ्रीटचा असेल. तर तुमच्याकडे अगोदर इन्व्हेस्टमेंट कमी आणि त्याच्यात तुम्ही अशा जास्त धाबा देऊ शकत नाहीये. एक्स्ट्रामध्ये जास्त धाबा गेल्या. फ्रीटचा बॉल आहे. चला डांगरकर तुम्हाला खेळायचं आहे फ्रीट. बॉल अभेत आहे. हो कॅचिटचा कॉल आहे मात्र इथे एक धाव मिळेल. नो बॉलचा कॉल होता. हे बऱ्याच वेळा लक्षात नसतं. जेव्हा झेल उडतात ना तेव्हा झेल टिपण्यासाठी चुरस असते. मात्र झेल टिपला, चेंडू हातातच ठेवला तोपर्यंत एक धाव झाली आहे कंप्लीट. 7 धावा स्कोरबोर्डवरती अद्यापर्यंत ना चौकार ना षटकार. लास्ट टू गो. पुन्हा एकदा चांगला बॉल अभेत होता. चेंडू चाललाय स्वीपर कव्हरच्या दिशेला. आउटफील्ड पास आहे. पाता पाता चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंकनाद करणारा हा चौकार. महाराष्ट्राची शान मानतात आमच्या येवन जोडीला. येवन जोडी सुकेश डाके आणि निलेश पाटील ही भिवंडी परिसरातील लोकप्रिय जोडी. त्यानंतर बऱ्याच जोड्या येत राहिल्या येवन जोडीच्या माध्यमातून. चला पहिल्या षटकाचा केस संपला. शेवटच्या बॉलवरती चौकार आला. बिनबाद 11 ही धावसंख्या पाहायला मिळाली. अजयच्या बॅटमधून चौकार आलाय. 11 धावा झाल्या. तर स्कोरबोर्डवरती 28चं लक्ष असताना 17 धावसंख्येची गरज आहे अद्याप. चेंडू शिल्लक आहेत 18 बनवायचे आहेत. 17. यज्ञेश कोळीला पाहतोय आपण. सिद्धिविनायक अंजूर संघ. ते सर्व यंगस्टर पाहायला मिळतात कारण आता 40+ खेळत असतात. जे जुने जाणते खेळाडू आहेत यंगस्टरना खूप संध्या दिल्या जातात खेळत असताना. सुरुवातीला भेंडी परिसरातील एकमेव संघ अंजूर होता. सो इकडे खेळण्यासाठी सातत्याने यायचा. त्यानंतर बरेचसे संघ आले. हायवे दिवा संघ सुद्धा कंटिन्यू येऊ लागला इकडे खेळण्यासाठी. नंतर बरेच संघ हळूहळू येत राहिले. भादवड करेशचा संघ पहा मिळाला. त्यानंतर पाहिलं तर गोरसई. भरपूर संघ आता खूप दूरवर खेळण्यासाठी जातात कारण त्यांना सुद्धा माहीत आहे जवळ खेळणं आहे. त्याच संघाची मॅचेस घ्याव्या लागतात आपल्याला. दुसरं षटक गोलंदाजाचा रिदम चुकला. डेड बॉलची घोषणा करत असताना आमचे प्रकाशदादा पवार आणि स्क्वेअर लेगला दर्या कोहली. अठरा बॉलमध्ये 17 बनवायच्यात. बिग शॉट. फटका चांगला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय. बॉल सीमा पार. दणदणी षटकार. चला षटकाराने थोडंसं सामना सोपा होत असताना पहा मिळतो आपल्याला. चला चेंडू गेला असेल तर दुसरा घ्या हरकत नाहीये.
आहे ना. चला आला मॅच बॉल आलाय. धाबा झाल्यात आता 18 धाबा. अद्याप 10 धावसंख्येची गरज आहे. 10 धाबा करायच्यात मॅच मध्ये. ओ चांगला प्लेसमेंट केलं जातो. एक धाव कंप्लीट केले. सेकंडचा कॉल मात्र नाही आहे. त्यांना माहित आहे की आता हळूहळू का होईना आपण विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. फक्त 9 धाबा करायच्यात अद्याप. चेंडू शिल्लक आहे ते 14 आणि 9 धाबा. या मॅचमध्ये थोड्याशा धाबा कमी पाहायला मिळाल्या. अंजूर संघाने फक्त 27च केल्या, कारण इथे 30, 35, 40 धाबा सुद्धा तुम्हाला पुरेशा ठरतात. पुन्हा एकदा ऑन साईडला मिडॉनला फोल्डर आहे. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, पाठीमागे परतले. डॉट बॉल. मिडॉनला फिल्डर होते. जसं चेंडू आला तसा फेकून दिला. शांत क्रिकेट पहा मिळतोय मैदानावरती, कारण धाबा कमी बनवायच्या असल्या असंच प्रयत्न. पटका चांगला आहे. कॅचिटचा कॉल. लॉंग ऑफला झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का उत्सारले टीमला. डीजे चांगलं गीत वाजवत असताना. चला विकेट मिळाली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धाबा झाल्या त्या 19 धाबा. 9 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉलमध्ये 9. 12 चेंडू 9ची गरज असताना पाहतोय नवीन बॅटर मैदानामध्ये देवेश बोराडे. बंडाऊनचा खेळाडू आहे, 3ऱ्या क्रमांकाचा. गोलंदाज प्रतीक पाटील. चला फिल्डिंग थोडंसं बदललं जाते, कारण त्यांना सुद्धा माहित आहे की आता इथून विकेट मिळाली आणि इथे गोलंदाजीला खूप चांगला स्पेस आहे या खेळपट्टीवरती. पहिलाच बॉल. पटका चांगला आहे. कॉपी बुक स्टाईलने डीपेक्षा कव्हरला. गुड फोल्डिंग. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. जबरदस्त फटका होता. पुस्तकी फटका ज्याला म्हटलं जातं. कव्हर ड्राईव्ह. 21 धावा. हळूहळू विजयाच्या दिशेने मार्गस्थ होत असताना उसारली बुद्रुक संघ पहा मिळतो आपल्याला. दुसरीकडे पाहतोय आपण गावदेवी उसारली. हे जवळचे अगदी संघ आहेत, थोडेशा अंतरावरचे. फटका पसलाय. खेळाडू दूरवरून आल्यात. कॅचचा कॉल होता, मात्र फील्ड खेळाडू पाहतच राहिले. बॅटर. एकच धाव मिळाली. 22. 22 धाबा स्कोरबोर्डवरती. अद्याप 6 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू 6. बघ 27 झाल्यात. आणखीन एक 10-15 धाबा असते ना मॅच मध्ये मजा आली असती. आणखीन 10-1 तरी धाबा हव्या होत्या, कारण गोलंदाजी खूप चांगली होती या खेळपट्टीवरती. मी मगाशी पण सांगितले की 35-40 धाबा तुमच्यासाठी पुरेशा ठरतात. डॉट बॉल.
जागेवरून कळण्याचा प्रयत्न राहिलाय. सिंगल डबल वरती तुम्ही सुद्धा काम चालवलं जाईल, मात्र त्यासाठी तुम्हाला अभय कॉन्फिडन्स. चेंडू डाट गेले तर थोडासा प्रेशर वाढेल, मात्र एकाच चौकार षटकार आला तर पूर्णपणे मॅच सारल्या टीमच्या बाजूने पहा मिळेल. पुन्हा एकदा डॉट. डावकरी आताचा बॅटर करतोय काय नेमकं, कारण तुम्हाला मोठ्या बडक्यांची गरज नाही आहे. आणि अशा वेळेला चेंडू डॉट आले तर मग शेवटच्या षटकामध्ये जरी 4-5 धाबा राहिल्या तरी सुद्धा तुम्हाला थोडेसे मग कठीण जातील. चेंडू शिल्लक आहे त्या ओव्हरमध्ये 2. बिग शॉट. फटका चांगला स्टॅन अँड डिलिव्हर. सामना फिनिश झालाय. कधीपासून वाट पाहत होते की काय. देवेश च्या बॅट मधून आला षटकार. सामना जिंकला उसरली टीमने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक टीम सिद्धिविनायक अंजूर. आपण दूरवरचा प्रवास पार करून अगदी वेळेवरती आला त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीने आपले सतश आभार. चला टॉससाठी या. नावडे टीमचे कॅप्टन आल्यात आणि उसरली संघ कॅप्टन पाठवा. आपण टॉस करू. मॅन ऑफ द मॅच देवेश बोराडे ठरला, ज्याने 4 विकेट मिळवले एका ओव्हरमध्ये. तोच ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. आणि टॉस सुद्धा करू.